नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या HPT आर्ट्स व RYK सायन्स कॉलेज नाशिकच्या राज्यशास्त्र विभागातील MA द्वितीय वर्ष सत्र तिसरे यामधील राजकीय समाजशास्त्राच्या अभ्यास पेपरच्या तिसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात करीत आहोत. मी डॉक्टर गणेश गिरी आपणा सर्व विद्यार्थ्यांचे या लेक्चरमध्ये स्वागत करतो. तिसऱ्या प्रकरणाचे नाव आहे राजकीय संस्कृती व सामाजिकरण. प्रस्तुत प्रकरणामध्ये आपण राजकीय संस्कृतीचे स्वरूप, राजकीय संस्कृतीचे घटक आणि राजकीय संस्कृतीचे प्रकार सुरुवातीला बघणार आहोत. त्यानंतर सामाजिकीकरणाचे स्वरूप, सामाजिकीकरणाचे महत्त्व आणि राजकीय संस्था म्हणजेच राजकीय संस्कृती आणि राजकीय सामाजिकीकरण यांचं स्वरूप, महत्त्व आणि संस्था यांचा अभ्यास येथे करणार आहोत. सर्वप्रथम आपण राजकीय संस्कृती संकल्पना व अर्थ समजून घेऊयात. प्रत्येक व्यक्तीचं एक स्वतःचं विशेष व्यक्तिमत्व असतं. स्वतःचे काही गुणधर्म असतात, शारीरिक, मानसिक, त्याचबरोबर स्वभाव विषय असतो, सवयी असतात आणि इत्यादी बाबतीत दोन व्यक्तींमध्ये क्वचितच साम्य आढळत असतं. म्हणून वैशिष्ट्य, कौटुंबिक आणि सांस्कृतिक नीतिमूल्यांचा प्रभाव व्यक्तीवर पडत असतो आणि त्यातूनच व्यक्तीच्या स्वभावाचे जे विविध पैलू आपल्याला दृष्टीस पडतात त्यात त्यांचे आचार, विचार इत्यादी वागणुकी संबंधीचे गुणवैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि हीच गुणवैशिष्ट्यांनाच वागण्याची पद्धती, सभ्यता किंवा संस्कृती असं देखील म्हणतात. आणि ही जशी गोष्ट व्यक्तीच्या बाबतीमध्ये लागू पडते तसेच ती राष्ट्राच्या बाबतीत देखील लागू पडते. प्रत्येक राष्ट्राचे स्वतःचे काही आगळे वेगळे वैशिष्ट्य पूर्ण असं व्यक्तिमत्व असतं. स्वतःची अशी एक संस्कृती असते. प्रत्येक राजकीय व्यवस्था त्या त्या देशाच्या राजकीय कोंदणामध्ये काम करीत असते. त्यातूनच राजकीय व्यवस्थेचं यश, अपयश, त्याची विचारधारा, राजकीय मानसिकता इत्यादी बाबी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. आणि या सगळ्यांचा समावेश हा राजकीय संस्कृतीमध्ये होताना आपल्याला दिसतो. राजकीय विश्लेषणाच्या आधुनिक अध्ययनामध्ये विशेष करून राजकीय संस्कृती ही संकल्पना मानवशास्त्र आणि समाजशास्त्रातील संस्कृती या संकल्पनेवर आधारलेली आहे. ग्रॅबेल आल्मंड यांनी 1956 मध्ये ती वापरली. सिव्हिक कल्चर या आल्मंड आणि सिडने व्हर्बा यांच्या पुस्तकामुळे ती राज्यशास्त्रामध्ये रूढ झाली आणि त्यानंतर लुसिमन पाय व सिडने व्हर्बा यांच्या पॉलिटिकल कल्चर अँड पॉलिटिकल डेव्हलपमेंट या पुस्तकातून राजकीय संस्कृतीचा राजकीय विकासाशी असलेला दृष्टिकोन स्पष्ट केल्यानंतरच राज्यशास्त्राच्या अध्ययनात राजकीय संस्कृती या संकल्पनेचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसेल. म्हणून याचा अजून अर्थ जर सांगायचा झाला तर आपल्याला असं सांगता येईल की प्रत्येक समाजाची एक सामूहिक जीवन पद्धती असते. त्याची एक विशिष्ट कला, परंपरा, विश्वास आणि मान्यता देखील असतात आणि यांचा समावेश संस्कृती या शब्दामध्ये होत असतो. म्हणून संस म्हणजे चांगले आणि कृती म्हणजे करणे. म्हणून संस्कृती या म्हणजे काय तर चांगली कृती किंवा चांगलं कार्य करणं होय. हे जसं व्यक्तीच्या बाबतीमध्ये लागू पडतं तसंच ते राष्ट्राच्या बाबतीत देखील लागू पडतं. म्हणून या संदर्भामध्ये अजून जर पुढे सांगायचं असेल तर राजकीय व्यवस्थेच्या बाबतीत समाजाचे जे काही दृष्टिकोन, मतं, विश्वास, व्यवहार यांचा समावेश राजकीय संस्कृतीत केला जातो. म्हणजेच आपल्या राजकीय व्यवस्थेबद्दल लोकांचा बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे त्यातून त्यांची निर्माण होणारी मते, त्या राजकीय व्यवस्थेबद्दल त्यांची असणारी दृष्टिकोन, त्याचबरोबर मूल्य यांचा सगळा अभ्यास किंवा समावेश हा राजकीय संस्कृतीमध्ये होतो. प्रत्येक राजकीय व्यवस्थेअंतर्गत एका विशिष्ट प्रकारच्या राजकीय संस्कृतीची जडणघडण होत असते. प्रत्येक व्यवस्थेचं प्रतिबिंब तेथील राजकीय संस्कृतीमध्ये होतं आणि त्यामुळे राजकीय संस्कृतीचा अभ्यास हा महत्त्वाचा ठरलेला आपल्याला दिसून येतो. कारण एकंदरीतपणे राजकीय संस्कृतीचा अभ्यास केला म्हणजे त्या राजकीय व्यवस्थेची पाळेमुळे, त्या राजकीय व्यवस्थेची रचना, त्या राजकीय व्यवस्थेची कार्य करण्याची पद्धत
यातून लोकांमध्ये तयार झालेली मतं, विश्वास, श्रद्धा, राग या सगळ्यांचाच अंतर्भाव हा राजकीय संस्कृतीतून तयार झालेला असतो. म्हणून राजकीय संस्कृती ही व्यवस्थेतील सर्वसामान्य संस्कृतीचं एक अभिन्न अंग बनलेलं आहे आणि त्यामुळे सामान्य संस्कृतीची एक उपसंस्कृती म्हणून देखील राजकीय संस्कृतीचा आपण इथे उल्लेख करू शकतो. राजकीय संस्कृती म्हणजे काय तर राजकारणाच्या संदर्भात लोकांच्या असलेल्या श्रद्धा, अभिव्यक्ती, प्रतीक, मूल्य यांची सगळी ती गुंफण आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच काय तर विशिष्ट प्रवृत्तीच्या आणि किंवा प्रेरणांच्या एका चौकटीमध्ये राजकीय व्यवस्था परिदृढ झालेली असते आणि त्या प्रेरणांना आणि प्रवृत्तींनाच राजकीय संस्कृती म्हटल्या जातं. राजकीय व्यवस्थेबाबतची लोकांची मानसिकता निर्धारित करण्याच्या दृष्टीने राजकीय संस्कृतीला महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येईल. म्हणून इतिहास असेल, भौगोलिक स्थिती आहे, सामाजिक रचना, त्याची अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था या सगळ्या घटकांच्या प्रभावातूनच राजकीय संस्कृती आकाराला येत असते आणि त्यामुळे सर्वच देशात एक समान अशी राजकीय संस्कृती आपल्याला आढळत नाही. संकुचित राजकीय संस्कृती, आज्ञांकित राजकीय संस्कृती, सहभागप्रधान राजकीय संस्कृती असे सगळे वेगवेगळे प्रकार राजकीय संस्कृतीच्या संदर्भामध्ये पडतात. याशिवाय काही देशात उपसंस्कृती देखील आढळून येते. आधुनिक काळात तर राजकीय संस्कृतीच्या बाबतीमध्ये विचार करायचा झाला तर यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडून आलेले आपल्याला दिसून येतील. म्हणून राजकीय संस्कृतीचा अभ्यास करत असताना आपल्याला एकंदरीतपणे मानवी वर्तनाच्या माध्यमातून त्या देशाच्या राजकीय क्रियाप्रक्रियांचा अभ्यास करावा लागतो. म्हणून संस्कृती एक अत्यंत गुंतागुंतीची व्यवस्था आहे आणि साहजिकच संस्कृतीला एक पैलू किंवा अनेक बाजू असतात. यामध्ये आपण एखाद्या संस्कृतीचं जर राजकीय बाजू म्हणजेच राजकीय संस्कृती असं देखील इथे म्हणू शकतो. म्हणून प्रत्येक समाजाला किंवा देशाला स्वतःची एक आगळी वेगळी संस्कृती लाभलेली आपल्याला दिसून येईल. आधुनिक राजकीय विश्लेषणामध्ये ज्या पद्धतीने आंतरविद्या शाखीय दृष्टिकोनाचा अंतर्भाव झाला त्याचा एक परिपाक म्हणून राज्यशास्त्रामध्ये आणि विशेष करून आधुनिक राज्यशास्त्रामध्ये या संकल्पनेचा अंतर्भाव झालेला दिसून येतो. म्हणजे कोणत्या कोणत्या नवीन राजकीय संकल्पना आधुनिक राज्यशास्त्रात समाविष्ट झाल्या तर त्यामध्ये राजकीय विकास, राजकीय परिवर्तन, राजकीय आधुनिकीकरण, राजकीय अभिजन, राजकीय संस्कृती, राजकीय संसूचन, राजकीय सामाजिकीकरण अशा सर्व नव्या संकल्पनांचा समावेश हा आधुनिक राज्यशास्त्रामध्ये झाला आणि त्यातली एक महत्त्वाची संकल्पना म्हणून आपण राजकीय संस्कृतीकडे बघू शकतो. काही विचारवंतांनी राजकीय संस्कृती हा राजकीय विकासाचा एक महत्त्वाचा निकष मानलेला आहे आणि त्यामुळे राजकीय संस्कृतीच्या अध्ययनाला महत्त्व दिलं जातं. एक राजकीय व्यवस्था ही दुसऱ्या राजकीय व्यवस्थेहून केवळ रचनात्मक दृष्ट्याच भिन्न असते असं नाही, तर ती सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा भिन्न असते. कारण प्रत्येक राष्ट्राची स्वतःची काही संस्कृती असते. जर आपल्याला ती राजकीय व्यवस्था का टिकून आहे किंवा एखाद्या देशातली राजकीय व्यवस्था का कोलमडते सातत्याने याचा जर अभ्यास करायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला राजकीय संस्कृती त्या राष्ट्रांची समजून घ्यावी लागेल, जेणेकरून त्या देशाच्या संदर्भातली राजकीय व्यवस्था ही कशी टिकून आहे किंवा ती कशी कोलमडते याच्या संदर्भातली सगळी कारणं आपल्याला राजकीय संस्कृतीच्या माध्यमातून सापडू शकतात. आणि म्हणूनच राजकीय व्यवस्थेचं स्वरूप आणि अंतरंग जर समजून घ्यायचं असेल तर राजकीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यांचा किंवा तिच्या सामाजिक संस्कृतीचा आपल्याला अध्ययन करणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे राजकीय संस्कृती हा आधुनिक राज्यशास्त्राच्या आणि आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या अध्ययनाचा एक महत्त्वाचा घटक राहिलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आपण वळूयात राजकीय संस्कृतीच्या व्याख्यांकडे. काय व्याख्या आहेत या व्याख्यांवरून आपल्याला बऱ्यापैकी राजकीय संस्कृतीचा अर्थ समजेल. यामध्ये पहिली व्याख्या आहे आल्मंड व पॉवेल यांची. या दोन्ही अभ्यासकर्त्यांच्या मते त्यांनी राजकीय संस्कृतीची व्याख्या करताना म्हटलं आहे की एखाद्या राजकीय व्यवस्थेत
असणाऱ्या व्यक्तीच्या राजकीय जीवनात आढळून येणाऱ्या ज्या काही प्रवृत्ती आणि प्रेरणांचा आकृतीबंध म्हणजे राजकीय संस्कृती होय. म्हणजेच अजून जर यामध्ये सांगायचं झालं तर एखाद्या राजकीय व्यवस्थेत असणाऱ्या व्यक्तीच्या राजकीय जीवनात आढळून येणारी तिची मनप्रवृत्ती आणि प्रेरणांचा आकृतीबंध म्हणजे राजकीय संस्कृती होय. यानंतर लुसियन पाय यांच्या मते राजकारणाच्या संदर्भात व्यक्त व निर्माण केल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया, व्यक्त केली जाणारी मते व यातून समजणारी त्यांची मानसिकता म्हणजे राजकीय संस्कृती असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर A.R. बॉल नावाचे विचारवंत आहेत. त्यांनी देखील राजकीय संस्कृतीची व्याख्या केलेली आहे. ते असं म्हणतात की राजकीय व्यवस्था आणि राजकीय बाबी यांच्याशी संबंधित असलेले समाजाचे दृष्टिकोन, श्रद्धा, भावना आणि मूल्य यांचा अंतर्भाव हा राजकीय संस्कृतीमध्ये होत असतो. त्यानंतर आहे एरिक रोई यांनी राजकीय संस्कृतीची व्याख्या करताना असं म्हटलं आहे की राजकीय संस्कृती म्हणजे व्यक्तींनी मांडलेली मूल्य, श्रद्धा, भावनिक दृष्टिकोन यांचा समुच्चय होय. त्याचबरोबर अजून आपल्याला इथे सिडने व्हर्बा नावाचे एक विचारवंत आहेत, त्यांची देखील व्याख्या करता येते. राजकीय संस्कृती म्हणजे अशी व्यवस्था की जिच्यात अनुभवजन्य श्रद्धा, प्रगट प्रतीके आणि मूल्य यांचा अंतर्भाव होत असतो आणि ज्या परिस्थितीत किंवा संदर्भात ती कृती घडत असते तिचाही आपल्याला बोध होत असतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या विचारवंतांनी राजकीय संस्कृतीच्या संदर्भामध्ये विश्लेषण केलेलं आपल्याला दिसून येईल. एकंदरीतपणे राजकीय संस्कृती ही एक व्यापक संकल्पना आहे. राजकीय संस्कृती म्हणजे राजकारणाच्या संदर्भात लोकांच्या असलेला अनुभव, फलक, श्रद्धा, अभिव्यक्ती, प्रतिके आणि मूल्य यांचं मिश्रण आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच ज्या विशिष्ट प्रेरणांच्या आणि प्रवृत्तींच्या आकृतीबंधात राजकीय व्यवस्था परिदृढ झालेली असते त्या प्रेरणांना व प्रवृत्तींना राजकीय संस्कृती असं म्हटल्या जातं. थोडक्यात काय तर राजकीय व्यवस्थेत लोकांनी राजकीय व्यवहारांसंबंधी स्वीकारलेली समान तत्वे, ध्येय किंवा मूल्य यालाच आपण राजकीय संस्कृती असं म्हणत असतो. प्रत्येक व्यक्तीचं एक विशिष्ट असं व्यक्तिमत्व असतं आणि विशिष्ट कौटुंबिक, सांस्कृतिक नीतिमूल्यांच्या प्रभावाने व्यक्ती आपलं जीवन तयार करत असतं किंवा घडवत असतं. तिचे आचार, विचार, वागणूक आणि या गुणवैशिष्ट्यांमधूनच त्याच्या स्वभावाचे विविध पैलू समोर येत असतात आणि यात वागण्याची पद्धत, सभ्यता आणि संस्कृती यालाच म्हटल्या जात असतं. म्हणूनच ही बाब जशी व्यक्तीच्या बाबतीत आहे तशीच ती राष्ट्राच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. कारण राष्ट्राचं स्वतःचं असं व्यक्तिमत्व असतं, स्वतःची एक अशी संस्कृती असते आणि म्हणून प्रत्येक राजकीय व्यवस्था त्या त्या देशाच्या राजकीय कोंदणामध्ये काम करत असते, चौकटीमध्ये काम करत असते आणि त्यातून राजकीय व्यवस्थेचे यश, अपयश, विचारधारा, राजकीय मानसिकता इत्यादी बाबी लक्षात येतात. अशा पद्धतीने आपण या संदर्भातल्या राजकीय संस्कृतीच्या ज्या व्याख्या आहेत त्यांचा अर्थ बघितलेला आहे. म्हणजेच काय तर राजकीय व्यवस्थेने विशिष्ट पद्धतीने केलेल्या प्रक्रियांच्या संदर्भात त्या देशातील लोकांची सामान्यपणे निर्माण होणारी जी काही मूल्य, श्रद्धा, दृष्टिकोन म्हणजेच राजकीय संस्कृती किंवा राजकीय दृष्टिकोन असं आपल्याला म्हणता येईल. इथे राजकीय संस्कृती हा शब्द इथे लक्षात घ्यावा. अशा पद्धतीने आपण राजकीय संस्कृती चा अर्थ आणि राजकीय संस्कृतीच्या व्याख्या या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे. धन्यवाद.